भारताच्या आर्थिक बजेटवर सर्व जगाचं लक्ष आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। आज के वैश्विक परिस्थिति में भारत के बजट के तरफ न सिर्फ भारत का लेकिन पूरे विश्व का ध्यान है। डावाडोल विश्व की आर्थिक परिस्थिति में भारत का बजट भारत के सामान्य मानवी की आशा आकांक्षाओं को तो पूरा करने का प्रयास करेगा ही, लेकिन विश्व जो आशा की किरण देख रहा है उसे वो और अधिक प्रकाशमान नजर आए। मुझे पूरा भरोसा है निर्मला जी इन अपेक्षाओं को पूर्ण करने के लिए भरपूर प्रयास करेंगी। भारताच्या राष्ट्रपतींचं आज संसदेत अभिभाषण पहिलं झालंय। सर्व सदस्य राष्ट्रपती सादर करत असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। पूरे देश के लिए गौरव का पल है कि भारत के वर्तमान राष्ट्रपति जी का आज पहला उद्बोधन हो रहा है और हमारे संसदीय कार्य में गत 6-7 दशक से जो परंपराएं विकसित हुई हैं उन परंपराओं में देखा गया है कि अगर कोई भी नया सांसद जब पहली बार सदन में बोलने के लिए खड़ा होता है तो किसी भी दल का क्यों न हो, जो पहली बार बोलता है तो पूरा सदन उनको सम्मानित करता है, उनका आत्मविश्वास बढ़े उस प्रकार से एक सानुकूल वातावरण तैयार करता है। महागाईमधून भारतीय जनतेची सरकारनं बजेटच्या माध्यमातून सुटका करावी असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं। आमची अपेक्षा आहे की आता गॅस सिलेंडरच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत, जी प्रचंड महागाई झालेली आहे, या संदर्भामध्ये केंद्र सरकारने भारतातल्या जनतेला रिलीफ दिला पाहिजे। आपल्या महाराष्ट्रातले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न उद्याच्याला रेल्वे बजेटच्या निमित्तानं निधी मिळाला पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारे सेंट्रलचा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा निधी असतो तो महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। अशा प्रकारची महाराष्ट्रीयन माणूस म्हणून माझी अपेक्षा आहे। संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या बाबी मीडियानं दाखवाव्यात असं बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवरून अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक हे संविधान आणि घटना कायदा दिलेला आहे। त्या घटना कायदा आणि संविधानाच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या ज्या बाबी असतील त्या मीडियानी दाखवल्या पाहिजेत, त्या मीडियानी वृत्तपत्रामध्ये पण छापल्या पाहिजेत, लेख पण दिले पाहिजे आणि ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होणार आहे, ज्याच्यातून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होणार आहे, जातीय द्वेष निर्माण होणार आहे, समाजामध्ये दुही निर्माण होणार आहे, अंतर पडणार आहे, अशा गोष्टी आपल्या भारताला परवडणाऱ्या नाहीत। परदेशी कंपनींनी अडाणी समूहाच्या वादात केंद्राच्या वित्त विभागाने हस्तक्षेप करावा असं आवाहन अजित पवारांनी केलं। ज्या परदेशी कंपनीनं ॲलिगेशन केलं त्यांचं स्टेटमेंट आपण वाचलं, त्याच्या विरोधामध्ये ज्यांच्या विरोधात आलेलं होतं त्या ग्रुपनी देखील अदानी ग्रुपनी त्यांचं स्टेटमेंट बऱ्याच पानांचं दिलेलं आहे, तेही आपण बघतोय। आता ज्यावेळेस ह्या दोन गोष्टी होत आहेत, एक कंपनी परदेशी आणि एक आज भारतीय नागरिक म्हणून सगळ्यात श्रीमंत गणली जाणारी व्यक्ती, ह्या संदर्भात होत असताना वित्त विभागाने केंद्राच्या ह्याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे।
राजकीय व्यक्तीनं काय बोलावं हा त्यांचा प्रश्न असल्याचं राणांवरून अजित पवारांनी म्हटलंय. कुठल्या राजकीय व्यक्तींनी किंवा कुठल्या नागरिकांनी काय म्हणावं मी मगाशीच सांगितलेलं आहे. तुम्ही नेहमी वेगवेगळे मान्यवर वेगवेगळे स्टेटमेंट करतात आणि त्यांचं असं मत आहे, त्यांचं तसं मत आहे, आम्हाला प्रश्न विचारतात. आमचं मत तसं नाही आहे, ते त्यांचं मत आहे, ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही काही वक्तव्य करण्याचं कारण नाही. नाशिक मुंबई पुणे ट्रायंगुलर रेल प्रकल्प महत्त्वाचा असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. आणि एकंदरीतच नाशिक मुंबई पुणे नाशिक ह्या तीनला ट्रायंग्युलरला जोडणारा खूप महत्त्वाचा ही लाईन आहे. आणि त्याच्यामुळं मला अशी माहिती जी मिळाली की रेल्वे मंत्रालयातले जे रेल्वे मंत्री आहेत त्यांचं त्याच्याबद्दल थोडंसं वेगळं मत आहे. त्यांचं वास्तविक ते सोडले तर बाकी सगळ्यांच्या ह्या प्रकल्पाला पाठिंबा आहे. सर्वसामान्यांना समोर ठेवून बजेट आल्यास त्याचं स्वागत करू असं संजय राऊतांनी म्हटलंय. या देशामध्ये बेरोजगार आहे, कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्ग, मजूर आजही न्यायाच्या अपेक्षेत आहे. त्यांना डोळ्यासमोर ठेवून जर हा अर्थसंकल्प झाला तर त्याचं नक्कीच स्वागत केलं जाईल. 2-3 उद्योगपतींना समोर ठेवून देशाची अर्थव्यवस्था राबवली जाते असा आरोपही संजय राऊतांनी केला. या देशाचा अर्थसंकल्प जो आहे हा प्रत्येक गोष्टी सादर केला जातो आणि त्याच्यामध्ये घोषणा फार असतात. इतकीच अपेक्षा आहे की 2-5 उद्योगपतींना कॉर्पोरेट क्षेत्राला समोर ठेवून हा अर्थसंकल्प येऊ नये. नाहीतर जे राहुल गांधी म्हणतात दो खरीदते है दो बेचते असं काय म्हणतात ना, ते फक्त दोघांसाठी ते हा देशाची अर्थव्यवस्था राबवली जाते. तसं असेल तर हा देश आर्थिकदृष्ट्या त्यात जाईल आणि जातोच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना खोक्यासाठी सोडली का असा सवाल संजय राऊतांनी केला. एकदा त्याने स्पष्ट केलं पाहिजे की नक्की ते का सोडून गेले. मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसवर युती केल्यामुळे सोडून गेले की खोके मिळाल्यामुळे सोडून गेले. हा धमकीचा विषय आता आला. ज्या माझ्या भाषणाचा ते उल्लेख करतायत ते माझं भाषण ते सुरत करून गुवाहाटीला पोचल्यावर केलेलं एक भाषण. खरं तर हे मानसिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. प्रकाश आंबेडकरांनी यानंतर मोदी शहांवर टीका केल्यास महाराष्ट्रभर निषेध करण्यात येईल असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला. मला सत्यजित तांबेंनी भाजपमध्ये येण्यास स्वतः निर्णय घ्यावा असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. जोपर्यंत संपूर्ण मानसिकता ठेवून कोणी पक्षात येत नाही तोपर्यंत त्यांना आम्ही काही पक्षाचे असं त्यांनी निर्णय घ्यायचा. सत्यजित तांबेंनी सत्यजित तांबे जर आले तर काय आम्ही कधी तयार आहोत. पक्षामध्ये अनेक लोक आलेत. सत्यजित तांबे आले का अजून कोणी आले का, ज्यांना पक्षात यायचं तर त्यांना पक्षात येण्याकरता अडचण नाही आहे.
त्यांनी आलं तर आम्ही स्वागतच करू. महाविकास आघाडीमध्ये सत्ताधारी पक्षात अस्थिरता असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय. राजकीय अस्थिरता आहे ना, जे महाविकास आघाडीमध्ये पण आहे आणि इकडे पण आहे. इकडे कोर्ट केस आणि याच्यामुळे सगळी अडचणीचा विषय आहे. कारण एक नवीन इतिहास आपण पाहतो आहे का मोठा उठाव झाला आणि शिंदेगड बाजूला झाला, त्याच्यामुळे ही अडचण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशा इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. तर ती अस्थिरता आहे निश्चित. त्याचा परिणाम पण राज्याला भोगावं लागतं. जनसामान्याला त्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतं. तर ही स्थिरता आली पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. मराठवाड्यातील आमचा उमेदवार निवडून येण्याचा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केलेला आहे. निश्चितच भाजपचे उमेदवार आमचा मराठवाड्याला आम्ही संजय तायडे पाटील उभे केले होते. मला होप आहे का तिथं आमची एक सीट चांगली लढत देणार आणि आला टाईम तर निवडून पण येईल. बाकी ठिकाणी भाजप येईल. ओके. महाविकास आघाडीमध्ये तर नाही, पण सत्ताधारी पक्षात नक्कीच राजकीय अस्थिरता पाहायला मिळते, असं प्रत्युत्तर जयंत पाटलांनी बच्चू कडूंना दिलं. मला वाटत नाही विरोधी पक्षात कोणती अस्थिरता आहे. सत्तारूढ पक्षात आहेच अस्थिरता, हे महाराष्ट्र बघतो. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. शिंदे फडणवीस सरकारनं विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. यावर सदाभाऊ खोत यांनी सरकारचे आभार मानले. सरकारचं मी अभिनंदन करतो. या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी संवेदनशील पद्धतीनं हा प्रश्न हाताळला आणि राज्यातल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला. एमपीएससी विद्यार्थ्यांची मागणी सरकारनं पूर्ण केली, त्यावर वकील अभिमन्यू पवार यांनी प्रतिक्रिया दिली. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचा संबंध विद्यार्थ्याच्या वतीनं मी आभार मानतो. अतिशय संवेदनशील निर्णय अतिशय शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने हाताळला साहेबांनी. त्याबद्दल मी संपूर्ण कॅबिनेटचे आभार मानतो, अभिनंदन करतो. अनिल परबाचा साई रिसॉर्ट लवकरच तुटेल अशी आशा किरीट सोबे यांनी व्यक्त केली आहे. परबला आपला अनधिकृत कार्यालय तुटलं. म्हाडानी नोटीस दिली होती, आज म्हाडा तोडणार होती, कालच ते तुटलं. मला आशा आहे की आता रिसोर्ट पण अशाच पद्धतीने तुटणार. किरीट सोमय्या घाबरट आणि पळपुटे आहेत असा घणाघात अनिल परबांनी केला. मी पोलिसांना हे आवाहन केलं होतं की त्यांना घेऊन या, त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत आम्ही. परंतु किरीट सोमय्या हा घाबरट आहे, हो पळपुट आहे. हिंमत असला असं तर आला नसता का बघायला कितपत तोडलं. पहिली तर एक तर गोष्ट, तो काय मुकादम आहे का म्हाडाचा, महानगरपालिकेचा मुकादम आहे का? आणि त्याला ही नौटंकी करायची सवय आहे. मी बघायला येणार. किरीट सोमय्यांवर बदनामीकारक दावा ठोकलाय अशी माहिती अनिल परबांनी दिली आहे. मी त्यांच्या विरोधात बदनामीकारक दावा ठोकलेलाच आहे. 100 कोटीचा दावा आहे. त्याच्यामध्ये हा मला कायदेशीर आज पुरावा मिळालेला आहे. हा पुरावा किरीट सोमय्याला नाक घासायला लावणार आहे. असाच पुरावा अजून बाकीची जी प्रकरणं आहेत, या प्रकरणात ज्या दिवशी लेखी येईल त्या दिवशी किरीट सोमय्याला नाक घासावं लागेल किंवा 100 कोटी त्याला द्यावे लागतील. परबांचं ऑफिस पाडल्याने दहशत निर्माण होते असं भाजपला वाटत आहे, असा आरोप अनिल परबांनी केला. म्हणजे गेले 20 वर्षापूर्वी आम्ही रेग्युलरायझेशनसाठी अर्ज केला होता. ते प्रकरण अजूनही म्हाडाकडे पेंडिंग आहे. पण अशा प्रकारे अनिल परब याचं जर ऑफिस तोडलं तर पूर्ण दहशत निर्माण करता येईल. आणि भारतीय जनता पक्षाने हा किरीट सोमय्याच्या माध्यमातून साधलेला डाव आहे का, या सगळ्या कृतीला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे का, हा माझा प्रश्न आहे. नारायण राणेचं घर तोडण्याचा आदेश कोर्टानं दिलेला आहे. ते घर किरीट सोमय्या तोडणार आहेत का, असा सवाल अनिल परबांनी विचारलाय. त्याचबरोबर किरीट सोमय्यांना माझं आव्हान आहे की नारायण राणे यांचं घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. किरीट सोमय्या तिथे येणार आहेत का माझ्याबरोबर बघायला? मी तर आता जाणारच आहे, सगळ्यांना घेऊन, म्हाडाच्या लोकांना घेऊन, की नारायण राणे यांचं घर कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे, कशा पद्धतीने तोडलंय ते बघायचं आहे. किरीट सोमय्या कोण आहे?
बांधकामाच्या नकाशाची कॉफी म्हाडाकडे नसल्यामुळे 8 दिवसात कॉफी न मिळाल्यास हक्कभंग दाखल करू असा इशारा अनिल परबांनी दिला. तर मी त्या मूळ बांधकामाच्या नकाशाची कॉपी मागितलेली आहे, ती म्हाडाकडे अवेलेबलच नाही आहे. ती म्हाडाकडे नसल्यामुळे मूळ बांधकाम याची जर नकाशे जर मला 8 दिवसात मिळाले नाही तर मी म्हाडावरती हक्कभंग दाखल करीन, सिओनवरती कोर्टात जाईन की अशा प्रकारच्या नोटिसेस कुठलाही तांत्रिक आधार न घेता हे लोक केवळ हॅरॅसमेंट म्हणून अशा पद्धतीने लोकांना त्रास देत आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून सोमय्या माझ्यावर जे आरोप करतायत ते खोटे आहेत असा दावा अनिल परबांनी केला. 1.5 वर्ष किरीट सोमय्या माझ्यावर जे आरोप करत होते आणि सांगत होते की हे अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय आहे. मी वारंवार त्या बाबतीत सांगत होतो, ही जागा माझी नाही, ही जागा सोसायटीची आहे, सोसायटीचं ते कार्यालय आहे आणि त्या कार्यालय वापरण्याची परवानगी मला सोसायटीने दिलेली आहे. माझं हे अनधिकृत कार्यालय आहे. हा जो किरीट सोमय्या आरोप करत होता हा सपशेल आरोप खोटा आहे. अनिल परबांच्या अनधिकृत बांधकामाची चौकशी होणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. कार्यालय म्हणून कोण ही जागा वापरत होतं? 5-7 वर्ष जागा वापरली. अनधिकृत जागाची मालकी कोणाची असते का? आणि म्हणूनच मी म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं MRTP वर खटला दाखल करा. जागा तर म्हाडाचीच होती. अनिल परब काय जगाला मूर्ख समजतात का? बांधकाम कोणी केलं होतं अनधिकृत, वापरलं कोणी, त्याचा तपास होणार. आणि 2019 जून मध्ये अनिल परबला नोटीस दिली होती, जागेला 36 महिने लागले. हिसाब तो लेकर रहेंगे. नटवरलाल साहेब अनधिकृत बांधकामाचा सर्व हिशोब द्यावाच लागणार असा इशाराही किरीट सोमय्या यांनी परबांना दिला. हेच नटवरलाल तर सायरी चोट दापोली माझा काय संबंध आहे? मेरा कुछ देना देना नाही. आता नटवरलालवर 6 गुन्हे दाखल झाले आहेत. अनिल परब साहेब जेवढे घोटाळे भ्रष्टाचाराचे पैसे गोळा करून रिसोर्ट बांधले, हॉटेल बांधले, कार्यालय बांधले, रिसोर्ट द्यावाच लागणार. संजय राऊतांच्या वागण्यामुळे ठाकरेंवर अशी वेळ आल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. उर्वरित जे काही मंत्री या ठिकाणी होते, म्हणजे 20 आमदार आणि त्यात 10 मंत्री हे मातोश्रीवर गेले. उद्धव साहेबांना भेटले की बाबा हे सगळे लोक आपलेच आहेत, यांना आपण परत बोलवा. त्यावेळेस हाच माणूस बोलला की जे गेले ते गेले, त्यांना आता वापस बोलायची गरज नाही. आणि अतिशय घाणेरड्या शब्दात तो त्या ठिकाणी बोलला. आणि त्याच्यामुळं हे बोलले की तुम्हाला द्यायचं तर तुम्ही जा, आणि म्हणून उरलेले सगळेच लोक निघून गेले. हे अशा वागण्यामुळेच आणि उद्धव साहेबांवर देखील याचा काय पगडा होता हे आम्हाला काय माहीत नाही. परंतु उद्धव साहेब त्यासमोर काही बोलू शकले नाही. आणि या सगळ्या भांगडीला कारणीभूत संजय राऊतच आहेत. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा ही त्यांची आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की लवकर झाला पाहिजे. कदाचित मला वाटतं की या काल परवाच्या निवडणुका झाल्या याच्यामुळे थांबलं असू शकतं. पण अधिवेशनाच्या आधी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राहिला राज्यातले कायदे कामं ठप्प व्हायचा विषय, तर मला वाटतं कामं जोरात चालू आहे, कामं काही थांबलेली नाही आहेत. संजय राऊत यांच्या वात्रटपणामुळे गेलेल्या आमदारांनी घरवापसी केली नाही असाही आरोप संजय गायकवाडांनी केला. शिवसेनेच्या आम्ही आमदार कोणाच्या धमकीला घाबरून गेलो नाही, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत पण नाही. संजय राऊत नक्कीच खेतकी मुली आहे. विषय असा आहे की आता हे वारंवार तेच झालं की आम्हाला मातोश्रीवर प्रवेश नाही, आम्हाला वर्षावर प्रवेश नाही, आमची कामं नाही, आम्हाला कोणी भेटत नव्हतं. परंतु हे लोक वापस आले असते. पण संजय राऊतांच्या वात्रटपणामुळे त्यांनी उद्धव साहेबांवर काय प्रयोग केला तो माहीत नाही, त्याच्यामुळे हे लोक घरवापसी करू शकले नाही. काही लोकांनी माझ्या नावावर लागलेल्या पाट्या रंगवून स्वतःचं नाव टाकलं अशी टीका पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता केली. माझ्या कामाला
विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करा असं आवाहन पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी विविध राजकीय पक्षांना पत्र पाठवून केलं. कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी यासाठी मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, नाना पटोलेजी आणि राजसाहेब ठाकरे या पक्षनेत्यांना तसेच पाचही पक्षांच्या शहराच्या अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे. नाशिक मतदारसंघात शुभांगी पाटलांचा विजय नक्की होईल असा विश्वास एकनाथ खडसेंनी व्यक्त केला. मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्याचशा पदवीधरांशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला. बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, शिक्षक यांच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला. जवळ बोलून स्वतःशी चर्चा केली आणि या चर्चेमधून त्यांनी आवाहन केलेलं या ठिकाणी की मविकाचा उमेदवार म्हणून मला मतदान केलं पाहिजे. त्यांना फार चांगला प्रतिसाद आमच्या या भागामध्ये मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. मंगेताई पाटलांचं कार्य हे यापूर्वी पण चांगलं आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात, अन्य क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे ते निश्चित विजयी होतील असा मला विश्वास आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी विभागीय कार्यालयावर औरंगाबादेत मोर्चा काढण्यात आला. अतिक्रमणधारकांची 1 इंचही जमीन देणार नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं. जमिनीवर हाकलून उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र करताय तुम्ही. जर या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं, येणाऱ्या काळामध्ये हेच शेतकरी, हेच शेतमजूर, हेच अतिक्रमणधारक तुम्हाला उद्ध्वस्त करतील, तुम्हाला सत्तेतून पाय उतार करतील. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातली 1 गुंठाच नाही तर आमच्या अतिक्रमणधारकाची 1 इंचही जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही. ही जमीन शिंदे फडणवीसच्या बापाची नाही, ही जमीन नरेंद्र मोदीच्या बापाची नाही, ही जमीन माझ्या शेतकरी बांधवाच्या बापाची आहे. तुकाराम महाराजबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या बागेश्वर महाराजांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीकडून अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या विरोधात बागेश्वरी महाराजांनी जी अवमानकारक वाक्य बोलले त्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं व कुणबी समाज मंडळाच्या वतीनं या ठिकाणी बागेश्वर महाराजांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. 2 तासाच्या आत आम्ही वरिष्ठांचे आदेश घेऊन गुन्हे दाखल करू. जर पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत तर उद्या वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्याकडून तुकाराम महाराज यांच्यावरील वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितली. जो वारकरी समाज पंथ है, उस पंथ के अनुयायियों को क्षोभ पहुंचा, उसके लिए हम साधु भाव में यही कहेंगे कि आप अपने मन में क्षोभ ना लें. हम अपने शब्दों को पुनः वापस लेते हैं, परंतु हमारा ध्येय संत तुकाराम के लिए बहुत दृढ़ है, बहुत उच्च श्रेणी का है. संत तुकाराम नकारात्मकता में भी सकारात्मकता खोज लेते हैं. संत तुकाराम विपरीत परिस्थिति में भी सब अनुकूल कर लेते हैं. संत तुकाराम सब कुछ विपक्ष में भी अपने पक्ष मानते हैं. का आदर्श हमने संत तुकाराम से सीखा है. उसके लिए हम आप सबको पुनः निवेदन करके हाथ जोड़कर क्षमा प्रार्थी हैं. आप सब प्रसन्नचित्त रहें और पुनः जो है आप सभी संत तुकाराम की महिमा. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात बंजारा समाजाच्या संत महंतांना न्याय मिळेल असा विश्वास महंत महाराजांनी व्यक्त केला. बंजारा समाजामध्ये संत महंत, समाजाचे कार्यकर्ते, नेते हे सुद्धा आता सक्रिय असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाला न्याय देण्याकरिता, महंतांना न्याय